अंकिला असला देव म्हणून त्यांच्या बाबतीत संतांच्या बाबतीत आम्ही कसे शब्द काय वापरला होता पतित शब्द काय वापरला पतित काय मी तुकोबराय म्हणतात मी अशा कृपावंत संत माय बापाचं मी काय पतित कीर्ती वाहू त्यांची कीर्ती काय होत पद्धत अशी असते बरं तुम्हाला ते भगवान बाबा विषयी जुनी माणसाला आम्ही विचारला नाही आम्हाला नादच आहे ती आता त्यांच्या गावाने हे गेलं तिकडं मग जुनी माणसं गाठायचे काही आपले इतिहास विचारून द्यायचे मग त्यांनी एकच म्हणायचं म्हाताऱ्याचे आज बी डोळे भरून येते बाबा विषयी जुनी माणसं सांगायला लागले ना महाराज काय सांगा बाबा विषयी बोलणं म्हणजे पावसाळ्यात मोठ झाल्यासारखं काय बोलावं महाराज आपले दुआनी कमी पडते पण तरी बाका महाराज तुम्हाला म्हणून सांगतो बाबाचा असला अधिकार आम्ही सावरगावात विचारलं मागचं कीर्तन होतं माझं बाबाच्या सावरगाव म्हातारे जाऊन बसलेले आणि त्या दोन म्हातारीला विचारलं बाबाविषयी काही थोडं जुनं इतिहास ते वाडा दिसायला का म्हणलं वाडा म्हणलं हो वाडा दिसायला मारवाड्याचा म्हणलं बरं सावरगावची गोष्ट आपले सानप डॉक्टर बी होते बाबा हॉस्पिटलचे आम्ही होतो समाज आम्ही बसलो होतो म्हणजे ती कीर्तन होतं म्हणलं हे वाडा हा ही वाडा दिसत म्हणलं हो मारवाड्याचं म्हणलं मग बाबाला हे 4 पोती ज्वारी त्या काळात देणगी म्हणून आता जी शास्त्रीची पद्धत आहे ना वर्गणीची तेव्हा दान धान्याची पद्धत होती ठीक आहे आकाश शास्त्रीची गोळा करायला तर असं नाही ही पारंपरिक जुनी पद्धत आहे फक्त पद्धत बदलत गेली थोडीशी धान्याची पद्धत होती बरोबर मध्ये मध्ये भीमसिंगाच्या काळात पैसे पायावर ठेवते गावात गेले की देणगी म्हणून आणि आता आकडेवारी निघाली म्हणजे मोठं काम आलं तर काळाच्या ओघात बदल व्हायला लागला बरोबर आणि ही पैसे कुठं जाते एकदा गडावर जाऊन बघायला पाहिजे स्वर्ग आहे स्वर्ग पुन्हा स्वर्गच नाही असला माझ्या तरी दृष्टीत महाराष्ट्रात तसला गड नाही गड अधिकारी भरपूर आहे पण तेवढा विकास तेवढी स्वच्छता टापटीप हो शास्त्रीजी हमेशा सांगते जेवढं बांधलंय त्याच्यापेक्षा जास्त पाडलंय थोडं बी चुकलं की पाडून टाकायचं पण गड म्हणजे गड उभा केला उगत काही म्हणण्यापेक्षा महाराज आपण हे बघितलं पाहिजे कुणाच असते जनतेच आहे ना ते जनतेच आहे का लेकर बाळायत का काय काय सांगा ना मला परंपरा आहे ती चलत आली उगं वाढलं म्हणून वाढलं आपला मुद्दा 4 पोते ज्वारी बाबाला देतो म्हणले होते कोण मारवाडी वाड्यातली सावरगावला बघा जाऊन अजून मी तुम्ही सभेला वगैरे गेला तर पुणे तिथून नाही जायचं सभेला वगैरे जात असतील तर बघा बरोबर लक्षात येते म्हणलं मग ही ती बाबाला दिली नाही म्हणले मग बाबा म्हणले 4 पोते ज्वारी हा म्हणला बाबा द्यायची होती म्हणला तुम्हाला हात त्या ज्वारीला घुस लागली कळत कधी घुस लागली घुस लागली बाबा म्हणजे असे का बरं 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 लागू दे घुस अशीच घुस लागू दे अजून बी घुसच आहे म्हणला ह्या घरात अजून माणूसच राहत नाही म्हणला नुसत्या घुशी राहत्या तिथं नुसत्या घुशी माणसं सटी विकून बीडला राहायला गेले कसल्या बंगल्यात बी घुशी का सांगा घडलेली घटना ही घुसच घरात हातच नाही बाबाने दिलेलं नाही ते अधिकारी साधू होऊन गेले कसले साधू पुन्हा होणार नाहीत म्हणून मुद्दा असल्याचं काय वर्णन करावं बाबा आता आपला मुद्दा काय होता काय सांगावं त्यांचं पण हे गोष्टीचं सांगितलंच का नाही संतांच्या बाबतीत मी पती तरी काय सांगावा पण काय मला एकच वाटतंय काय तुकोबराय म्हणतात लहान मुली मोठा घास मी एवढा मोठा नाही पण जे संत इथं आले